शुभं करोति। का केलंस विवेकदादानी? कसं निस्तरणार आहे तो हे सगळं? आत्या, नको आता पुन्हा तो विषय. पण हे सगळं माझ्याच लग्नाच्या वेळी व्हायचं होतं का? मी कोणाचं काय वाईट केलंय? श्रेया, कोणी कोणाचं काहीही करावं लागत नाही. जे नशिबात असतं ते होतं. या घरावरचं संकट कसं दूर करायचं ते आपण नंतर बघू. पण तुझं लग्न ठरलं होतं तसंच होणार. विवेक, तू बसणं चांगलं नाही रे. बोल, काहीतरी बोल. काल अक्षरशः तू किमयाला घरातून हकलून दिलंस आणि आता तिच्याशीच बोलायचंय तुला. अरे तापात फणफणला होतास तू. वेळेवर येऊन तिने जर ती औषधं दिली नसती तर काय झालं असतं माहितीये? आणि आता तुला तिच्याशी बोलायचंय कारण तुझा मूड झालाय तिच्याशी बोलायला. नसेल बोलायचं तिला तुझ्याशी, नसेल तिची इच्छा. इच्छा ठीक आहे. हे बघ निषाद, मला वाटतं हे असं फोनवर बोलण्यापेक्षा ना तू प्रत्यक्ष जाऊन तिला भेटावंस आणि तिला सॉरी म्हणावंस. ती खूप दुखावली आहे रे तुझ्या असं विक्षिप्त वागण्यामुळे. निषाद, कळतंय का तुला? उघड्या वायरला हात लावायला गेलं की शॉक बसणारच. बघू. श्रेयाचं लग्न आहे आज. कसला आवाज नाही तो. वाजंत्री वाजवा. मंगलसूत्र या घरात घुमू देत. शुभंकर नाव निघू दे या सुरात. हो ना, लग्न आहे आज. देवपूजा नाही केली. आमच्या मित्रांना विसरून कसं चालेल? महाजनांचं घर आहेच का? बोला कोणीतरी. हो हो हो, महाजनांचंच घर आहे. काय काम होतं? विवेक महाजन कोण? हो, पण काय झालंय काय? आम्ही विवेक महाजनांना अटक करायला आलोय. कानोलकर शेखनी कंप्लेंट केली आमच्याकडे. शुभं करोति।